नमस्कार मंडळी, शिव हिंदवी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप स्वागत। आज आपण एक पारंपरिक गावरान रेसिपी बघणार आहोत, जी उन्हाळ्यात वाळवून साठवली जाते आणि पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात चवीने खाल्ली जाते। ती म्हणजे हरभऱ्याची वाळवलेली गरगट्टी भाजी। ही भाजी भाकरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते। ही भाजी अगदी 5 मिनिटात होते आणि करण्यासाठी खूप सोपी आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी हिरव्या मिरच्या आणि थोडा लसूण घेतलेला आहे। याची आपल्याला एक मस्त अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। इथे माझी पेस्ट तयार आहे। हे बघा मंडळी, ही आहे वाळलेल्या हरभऱ्याची भाजी। ही भाजी आपण हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात साठवून ठेवतो आणि मग वर्षभर कधीही याची चविष्ट गरगटी भाजी बनवता येते। यामध्ये मी 1 कप बेसन पीठ ही यामध्ये घालणार आहे। बेसन पीठ घातल्यामुळे आपल्या भाजीला एक दाटपणा आणि एकजीवपणा येतो। बेसन पिठामुळे भाजीतलं पाणी वेगळं आणि भाजी वेगळी होत नाही। इथे मी बेसन पीठ छान असं एकजीव करून घेतलेलं आहे। चला तर मग आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया। इथे मी चूल पेटवून घेतलेली आहे आणि त्यावर आपण एक कढई ठेवूया। आता या कढईमध्ये मी 2 मोठे चमचे तेल घालणार आहे। गरगट्टी भाजीला थोडं जास्त तेल असेल तर ती दिसायलाही छान दिसते आणि चवीलाही भन्नाट लागते। तेल चांगलं गरम झाले की यात आपण फोडणी देऊन घेऊया। फोडणीचा सुवास पूर्ण घरभर दरवळतो। यामध्ये मी 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरचीचा ठेचा घातलेला आहे। तो मस्त असा आपल्याला लालसर करून घ्यायचा आहे। मी यामध्ये 1 चमचा जिरी, 1 चमचा मोहरीही टाकलेली आहे। त्याचा व्हिडिओ मला इथे घेता आलेला नाही। आणि आता यामध्ये आपण 1 ग्लास पाणी टाकणार आहोत। भाजी पटकन शिजण्यासाठी आपण इथे पाणी आधी गरम करून घेणार आहोत। यामध्ये चवीनुसार 1 चमचा मीठ घालूया आणि याला चांगली उकळी देऊन घेऊया। आता यामध्ये मी हरभऱ्याची डाळ 1 वाटी घातलेली आहे। ही डाळ मी पहिल्यांदाच भिजवून घेतलेली होती। आता याला छान अशी उकळी देऊन घेऊया। उकळी आल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये भाजी ओतायची आहे। आता आपण ही भाजी यामध्ये टाकून चांगली हटवून घेऊया, जेणेकरून यामध्ये त्याचे गोळे होणार नाहीत। अशा प्रकारे आपल्याला ही भाजी हटवून घ्यायची आहे। आता हिला 5 ते 10 मिनिटं मस्त असं शिजून देऊया। तर मंडळी, आपली अस्सल गावरान चवीची खमंग आणि झणझणीत हरभऱ्याची गरगट्टी भाजी तयार आहे। याचा सुवास पूर्ण घरभर दरवळतोय। ही भाजी बाजरीच्या किंवा ज्वारीच्या गरम गरम भाकरीसोबत आणि कच्च्या कांद्यासोबत अप्रतिम लागते। तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।